रायगडमध्ये सुमडीत कुमडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आता चाप बसलाय. सर्वाधिक जागा जिंकून देखील शिंदे सेनेला विरोधी बाकावर बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही गटांना आता लगाम लावला गेलाय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत रायगडमध्ये महायुतीमधील तीनही घटक पक्ष हे एकमेकांच्या विरोधात 2 विरुद्ध 1 असे लढले होते. इथं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप हे एकत्र, तर शिंदे सेना स्वतंत्र लढली होती. यात सर्वाधिक जागा या शिंदे सेनेनं मिळवल्या होत्या, पण निकालानंतर मात्र इथली समीकरणं बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून झालेला. त्यामुळे शिंदे गट मात्र अस्वस्थ झाला होता. यावर आता मुंबईमध्ये झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत तोडगा काढला गेलाय. नक्की काय समीकरणं ठरली त्या बैठकीमध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक देखील झालेली. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील जुना पक्ष मानल्या गेलेल्या शेकापचा रायगड हा एकेकाळी गड होता. पण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या गडीला सुरुंग लागलाय असं म्हणता येईल. शेकाप काँग्रेस सोबत लढत होती, मात्र या निवडणुकीत शेकापचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. शेकाप नंतर रायगडमध्ये प्रभाव राहिला किंवा वाढला तो म्हणजे शिवसेनेचा आणि आता शिंदे सेनेचा. शिंदे सेनेचा चेहरा म्हणून रायगडमध्ये सध्या भरत गोगावले यांचा उल्लेख करता येईल आणि त्यांना टक्कर देत आहेत ते अजित पवार गटाचे सुनील तटकरे. या दोघांमध्येही सध्या तणावाचं वातावरण आहे. त्याचं कारण आहे रायगडचं पालकमंत्रीपद. सुरुवातीला पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांना दिलेलं, पण भरत गोगावले यांच्या विरोधानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार घेतला आणि याच पालकमंत्रीपदाच्या ईर्षेतून रंगली जिल्हा परिषदेतील सत्ताबाजी. सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदे सेनेला त्यांच्याच मित्र पक्षानं विरोधी बाकावर बसण्याची वेळ आणली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी पक्षीय बलाबलानुसार भाजपचे 15, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, शिंदेच्या शिवसेनेचे 21 तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 5, काँग्रेसचे 2 सदस्य निवडून आले होते. यात सर्वाधिक जागा या शिंदे सेनेच्या आलेल्या होत्या. मात्र रायगड नक्की कुणाचा या अट्टहासातून 31 ही मॅजिक फिगर हातात आल्यानं भाजप आणि अजित पवार गटानं शिंदे सेनेला अलगद बाजूला काढायचं ठरवलं होतं. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सांगितलं होतं की निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीनं आम्हाला शब्द दिला होता, कोणाचे कितीही सदस्य निवडून आले तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार आणि त्या शब्दाला जागतच आता राष्ट्रवादीनं आम्हाला अध्यक्षपद दिले. शिंदे सेनेला बाजूला सारण्याचे भाजप आणि राष्ट्रवादीचे 2 उद्देश होते. यातला पहिला म्हणजे जिल्हा परिषदेत सत्ता मिळणार होती आणि दुसरं म्हणजे रायगड हा शिंदे सेनेचा बालेकिल्ला झालाय हा शिक्का पुसता आला असता. 31 ही मॅजिक फिगर भाजपसोबत मिळाल्यानं भरत गोगावले यांचा वरचष्मा पुसण्याची ही आयती संधी सुनील तटकरे सोडणार नव्हते. त्यामुळे त्यांच्या आणि भाजपच्या बैठकीत शिंदे सेनेला बाजूला ठेवत अजित पवार गट आणि भाजप या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करायची असा निर्णय घेतला होता. या बदल्यात भाजपला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळणार होतं, तर अजित पवार गटाला उपाध्यक्षपद मिळणार होतं. रायगडचं पालकमंत्रीपद आपल्या पदरात घ्यायचं सुनील तटकरे यांचं या माध्यमातून नियोजन होतं. कारण भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील पालकमंत्रीपदाचा संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. त्यामुळे भाजपपेक्षा 1 जागा जास्त येऊन देखील सुनील तटकरे हे दानशूर कर्ण झाले होते आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांनी भाजपच्या झोळीत टाकायचं ठरवलं होतं. याबाबत अलिबाग येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक देखील होणार होती. पण सर्वाधिक जागा जिंकून गप्प बसणारे भरत गोगावले नव्हते. त्यांनी आपली ताकद लावली, ज्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोड दिली. राज्यात ज्या पद्धतीनं महायुतीची सत्ता आहे त्याच फॉर्म्युल्यानुसार रायगडच्या जिल्हा परिषदेत देखील महायुतीची सत्ता असावी असं भरत गोगावले यांचं म्हणणं होतं. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची अलिबागमध्ये स्वतंत्र बैठक होण्यापूर्वीच मुंबईमध्ये सूत्र हल्ली आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत रायगड जिल्हा परिषद सत्तेचा फॉर्म्युला निश्चित केला गेला. या निर्णयानुसार आता जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महायुती सत्तेत असणार आहे. या बैठकीत जो फॉर्म्युला ठरलाय त्या फॉर्म्युलानुसार जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सुरुवातीचं 1.25 वर्ष भाजपकडे राहील, तर उपाध्यक्षपद हे शिवसेनेकडे राहील. मात्र या सगळ्यांमध्ये आता सुनील तटकरे काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण ही जिल्हा परिषद सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांना काहीही करून या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं आदिती तटकरे यांना रायगडचं
पालकमंत्री करायचं होतं. पण आता फासेस पलटलेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पहिल्या फळीचं स्थान मिळवणारे तटकरे यांचे जिल्हा परिषदेच्या मनसुब्यांना सध्या तरी सुरुंग लागलाय. सुनेत्रा पवार या पक्षप्रमुख असल्यानं त्यांचा निर्णय त्यांना मान्य करावाच लागणार आहे. या सगळ्या खेळीमध्ये सध्या भरत गोगावले यांनी बाजी मारली असं म्हणता येईल. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाचं घोंगडं अद्यापही भिजतच आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.